पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पिंपळवंडीत 10 वर्षीय मुलीच्या अत्याचारानंतर हत्या, आरोपीला फाशी देण्याची ग्रामस्थांची मागणी। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे। शेतमजूर कुटुंबातील या चिमुकलीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप 25 वर्षीय साहिल खैरे याच्यावर आहे। ओळखीचा फायदा घेत आरोपीने मुलीला गाठून तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केल्याचा प्राथमिक आरोप आहे। या घटनेनंतर पिंपळवंडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने संतप्त झाले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा तसेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल रात्री घटनास्थळी दाखल झाले। त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कोणतीही दयामया दाखवू नये अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। तुम्ही काय नका दाखवा आम्हाला। बारीक होती का काय त्याच्या बाहेर मोठी नव्हती, बारीक होती, चौथीला होती माझी बाई, चौथीला होती आणि तिला पीक झालं म्हणून बाई घरी राहिली माझी, पीक झालं म्हणून घरी होती माझी बाई आणि मग तिला असं करा का मी लग्न पाळलं कोण का पाळणार तिला घेऊन गेला बाईला माझ्या। मला तू इथं चालता येत नाही, मला चालता येत नाही। आजी तुमची ती कोण आहे? नातू होती बाई, एकच नातू होती। कसे झाले? घरात बसला होता, पूर्वी पिक्चर पाहतो बसावा, टीव्ही लावली होती। तुम्ही कुठे होत्या? मी गेलते तिथं, पाहिलं म्या पोरं झोपलेली बेडवर। बर, पोर बेडवर झोपली, तो गावाच्या कट्ट्यावर। नाव काय मुलीचं? किंवा बर, मग तो कोण होता? तो नराराम कोण होता? तो दिल्लीला आमचं चुलत भावाचा जावायचं पोर। तुमच्यातलंच होतं का? हा। बर, मग आमच्या बिलातच होतं ते याडा पाठवाकाचं आणि मग त्याने काय केलं आता मग मी काय केलं हाय पडलं, मला काय संशय काय मी असं जाते मला वाटलं का असा करून मग मी काय केलं तिथून उठल्याने इथं येऊन बसली, कांबळ्यापैकी बसली, मग तिथं कुठं गेलं मग त्याने काय करावं मी इकडेच पाहते, इकडेच बसली आबूची परत किती वाजता कळालं तुम्हाला? कळालं म्हणजे कसं कळालं, मा बाबा कामावरून आला योगेश। बर, कामावरून आला योगेश आणि तरी मला काय वाटलं हाय पुरींमध्ये खेळ, मला काय वाटलं नाही का तू तिकडे गेली इकडे तिकडे असं काहीच मला वाटलं, मा मनात नव्हतं। पण आलं का मग योगेश मग त्यांनी खायला आणलं, आधी दुर्गेशला का मारली मग आलीला आणि मग त्याच्यावर म्हणला चिव कुठे, मग आतिशला म्हणला चिवला पक, मग चिवला पकाय गेला आरवा देते चिव 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 चिवचा तपासलं। मग आम्ही पळायला लावलो की 4 4:30ला मग ते बाळा येतात तर काय माहिती काय करायचं, त्याला फाशी द्यायची बाई, फाशी द्यायची नाही मी आजी आहे ग माझी बाईची माझी या आजींचं म्हणणं असं आहे की त्यानं रधामाला फाशी झालीच पाहिजे आणि मी स्टार न्यूज सुशीलता मोरे महाराष्ट्र राज्य, आणि या आजींचं म्हणणं जे आहे की त्यांना रधामाला फाशी झाली पाहिजे। आदिवासी समाजाची मुलगी आहे आणि तो जो नरधामा आहे तो सुद्धा आदिवासी समाजाचा आहे। पिंपळवंडी गाव या ठिकाणी आम्ही इथे आलेलो, इथे ही घटना घडलेली आहे। स्टार न्यूज मी प्रियंका महेश शेळके, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर। आज आमच्या पिंपळवंडी शिवजन्मभूमीमध्ये मला वाटतं काळीमा फासणारा हा प्रकार घडलेला आहे आणि भविष्यामध्ये असा प्रकार घडू नये आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही सगळी मंडळी त्याच ताकदीने इथे आलेलो आहोत। कारण एक चिमुरडी 15 ऑगस्टला 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी अभिमानाने भारत देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी शाळेत जाते की माझ्या या भारत देशामध्ये मी सुरक्षित आहे, आणि बघा तिच्या सुरक्षिततेला धोका हा केवळ जर 2च दिवसामध्ये जर पोचत असेल तर कुठल्या स्वतंत्र भारतामध्ये प्रथमतः आपण राहतो याचा विचार करणं आपण गरजेचं आहे।
सातत्याने आपण आपल्या नसरापूर प्रकरण आता सगळ्यांनीच संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की त्या मुलीला, त्या चिमुकलीला न्याय मिळण्यासाठी खरं तर प्रशासनाबरोबर प्रत्येकाने जो कोणी त्या घटनेच्या संदर्भामध्ये जो कोणी एक जी कडी होती ती मला वाटतं जोडली गेली आणि आरोपीला फाशापर्यंत पोहोचवलं गेलं. परंतु इथे आल्यानंतर आपण आमच्या ग्रामस्थांचं म्हणणं काय आहे की आरोपीला फाशी ही भर चौकात व्हावी. कारण आरोपीला फाशी होणं हे अपेक्षितच आहे, कारण त्याने गुन्हा केलेला आहे. परंतु आमच्या मुलीचा गुन्हा काय आहे, ती तिच्या घरी, ती जर आजारी आहे म्हणून तिने त्या दिवशी शाळेत गेलेली नाही आणि ती मुलगी जर तिच्या घरी जर सुरक्षित नसेल तर तिचा गुन्हा काय आहे. मग जर ह्या गुन्हा किंवा तिला जर न्याय मिळायला हवा असेल तर आमची मागणी ही आहे की प्रथमतः आरोपीला भर चौकात फाशी व्हावी. हे पुणे जिल्ह्याचे SP संदीप सिंग गिल यांना माझी मागणी आहे की आपण खरं तर या प्रकरणामध्ये कुठलंही म्हणजे निशाण मागे न ठेवता खरं तर तो गुन्हा एक कॉन्क्रीट गुन्हा सिद्ध करून या आरोपीला फक्त आणि फक्त सर्व आपल्या या पूर्ण नागरिकांसमोर फाशी द्यावी, म्हणजे अशा प्रकरणांना आळा बसेल. आपण जर पाहिलं तर आता बाल लैंगिक अत्याचाराच्याच घटना वारंवार कानावर येतात आणि मी असं समजते की गुन्हेगार हा कुठल्याही समाजाचा नसतो, तर तो विकृत मानसिकतेचा असतो. आणि त्यामुळे ज्याने गुन्हा केलाय आणि विशेषतः पॉस्कोचे जे गुन्हे आहेत त्या संदर्भामध्ये कायदा अधिक कडक तर आहेच, परंतु त्याची कार्यवाही ही तितक्या कठोरतेने होताना दिसत नाही. आणि त्यामुळे मी या माध्यमातून खरं तर आव्हान करू इच्छिते की अशा ज्या वेळेला पॉस्कोच्या घटना आपल्या परिसरामध्ये घडतात तर त्यावेळेला त्या दाबून टाकण्याचा प्रयत्न समाजामध्ये इज्जत हे कारण देऊन मला वाटतं केला जातो. तर आपल्या सगळ्यांचीच ती भूमिका असली पाहिजे की ज्या वेळेला 18 वर्षाच्या खालील कोणावरही, मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल, ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला त्याचा निषेध केवळ शाब्दिक न राहता त्याची अंमलबजावणी तितक्याच तत्परतेने आणि कठोरपणाने व्हावी. बघा, आज इथे पीडित कुटुंब आहे आणि अतिशय मोलमजुरी करून रोजंदारीने काम करणारं हे कुटुंब मुलांनी शिकावं म्हणून आज इतकं हे खस्ता खात आहे. आज घरामध्ये आजी असताना देखील गुन्हेगाराने मुलीला फसवून तिच्यावर आजारी असताना देखील अशा प्रकारचे अत्याचार केलेले आहेत. म्हणजे घटना वाटती तितकी सोपी आणि समजण्या इतकी वेदनेच्या पलीकडची आहे की बघा, आपण ती घटना कुठे बघितली तर तिची जर पाहणी केली तर आपल्याला लक्षात येईल की आपली नजर देखील कोणी म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्ती जाणारही नाही अशा ठिकाणी ती घटना घडलेली आहे. म्हणजे जर जो गुन्हेगार खरं तर गुन्हेगार शोधायला मदत करतोय असा जर गुन्हेगार असेल तर मला वाटतं हा निर्ढावलेला गुन्हेगार आहे. आणि अशा पद्धतीच्या दोषींना, अशा पद्धतीच्या गुन्हेगारांना कठोर शासन हे त्वरित व्हावं हीच मागणी या निमित्ताने करते. आणि सर्व माता भगिनींना मी या माध्यमातून विनंती करते की आपल्या मुली या सुरक्षित नाहीत, त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी मला वाटतं ही आपलीच असली पाहिजे आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. आणि झालेल्या जर आपल्या बाबतीत चुकीच्या जर घटना होत असतील तर त्या विरोधात आवाज उठवणं, त्या विरोधात कायद्याची मदत घेणं हे आपलं एक प्रथम कर्तव्य आहे. तुम्ही आता म्हटलात गुन्हेगारांना शोधण्यात मदत करणारा गुन्हेगार, म्हणजे याचं नक्की मला सांगता येईल का त्याची पार्श्वभूमी काय होती असं सांगायचं तुम्हाला? तो त्या कुटुंबातला परिचित व्यक्ती होता. दोन्ही कुटुंब म्हणजे ज्यांच्यावर अत्याचार झालाय ते कुटुंब आणि ज्यांनी अत्याचार केलंय म्हणजे ज्या मुलाने अत्याचार त्याचं कुटुंब जवळच राहणारे होते. आणि तो व्यक्ती म्हणजे नेहमीच आपल्या बाजूचे जे घरामध्ये आपण कसं आपण एक घर म्हणून गावामध्ये एक कुटुंब असतं, प्रत्येक घर ही आपण एक कुटुंबासमान राहत असतो, रोजचे संबंध असतात. आणि मला वाटतं त्याच संबंधातून आई वडील देखील बघा आपल्या येणाऱ्या व्यक्तींवर आपण एक विश्वासाने खरं तर आपण एकमेकांशी म्हणजे त्यांनी तो घात केलेला आहे. घरामध्ये आजी तुम्ही जर बघितलं तर ती आजी रडते, म्हणजे आजीच्या डोळ्यासमोरून किंवा आजीच्या म्हणजे नकळत थोडक्यात आजी तिथे असताना देखील ही घटना घडते. म्हणजे मला वाटतं हे निर्ढावलेलेच लोक अशा विकृत मानसिकतेचे हे गुन्हा करू शकतात. नंबर घ्या, नंबर द्या. मी ॲडव्होकेट अर्चना गणेश किर्लोस्कर, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 तास क्राईम रिपोर्टर.
आपण ह्या घटनास्थळी आले आहोत. पिंपळवंडी येथे एका चौथीला असणाऱ्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार केले. त्या संदर्भात आपण इथे ग्रामस्थांना भेटण्यासाठी आलो आहोत. तर जाणून घेऊ ग्रामस्थांचं हे काय म्हणतात दादा, आपण काय म्हणतात? या इकडे आपलं नाव सांगा. माझं नाव आहे हुसेन उस्मान दांडे. मी गावात एक रहिवासी आहे. आणि हे जे कृत्य झाले ते आदिवासींचे समाजाचा मुलगा बी आदिवासींचे. तर आत्ता जे तुम्ही भरताय तर याचे वरच्या जे पार महाराष्ट्र लेवल पातळीला, भारत लेवल पातळीला हे प्रकरण दबलं नाही पाहिजे. ज्या नराधामाने जी गोष्ट केलेली त्याला त्याच शासनाने उचललंय आणि झाकण दिलंय. त्याला त्याच पद्धतीने त्याला शासन व्हावा, फाशी गावात झाली पाहिजे. कारण जर असं इथं जर पिंपळवंडी गावात जर घडलं तर इथून पुढं भविष्यात गावात, तालुक्यात, महाराष्ट्रात, भारतात असा हा कायदा होईल. याला काय होतं हे तुम्हाला सगळी माहिती दिल्याच्या नंतर त्याला राजकारण बलाढ्य तयार होतात आणि ते प्रकरण जागेवर जातं. असं झालं नाही पाहिजे. ज्याला त्याला दहशत ही निर्माण झाली पाहिजे म्हणून कायद्याने उचललंय. कायद्याने त्याला ह्या गावात आणून त्याच कंडिशनची ज्या मुलीची अवस्था झाली त्या पोझिशनमध्ये त्याला इथं भर चौकात फाशी व्हावा ही सगळ्या गावाचं निर्णय. दांडेल साहेबांचं असं म्हणणं आहे की ही जी घटना घडली आहे ही फक्त ही गावापुरती किंवा जिल्ह्यापुरती, महाराष्ट्रापुरती हे नाहीये. संपूर्ण भारतभर ह्या घटना अशा घडतात. तर या घटनांचं राजकारण न होता, कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता शासनाने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तरच या अशा नराधमांना शासन होईल असं सांगतात ते दादा. तर दादा नाव काय म्हटलं आपलं? माझं नाव हुसेन उस्मान तांडे, मुक्काम पोस्ट पिंपळवंडी, तालुका जुन्नर. नराधमाला फाशी झाली पाहिजे हे हो, 101%. दादा आपण काय बोलू शकतो? मी योगेश सूर्यवंशी. मी आदिवासी समाजासाठीच काम करतो आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहे. काल जी चिमुकली इयत्ता 4थीत शिकणारी मुलगी होती तर ती आजारी होती. आजारी असल्यामुळे ती घरीच थांबली, शाळेत गेली नाही. आणि आई वडीलही कामावर दोघेही रोज जातात, मजुरी करतात. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी तिला गोड बोलून आज्ञास्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा गळा दाबून मारून टाकला. आरोपी फरार आहे का? पकडले? त्याला पकडलाय काल पोलिसांनी, पुणे पोलिसांनी. पण आमची एक नागरिक म्हणून असं म्हणणं आहे की अशा आरोपींना जेलमध्ये न नेता शिरच्छेद केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जर आता असते तर या नराधामाचा शिरच्छेद केला असता. त्याच प्रकारे, त्याच अनुषंगाने मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही यातून आवाहन करतो की साहेब, आपण त्याला फाशीची शिक्षा न देता त्याचा एन्काउंटर केला पाहिजे आणि कायद्यात थोडा बदल झाला पाहिजे अशी आमची इच्छा. योगेश सूर्यवंशींचं असं म्हणणं आहे की फाशीची शिक्षा न देता त्याला एन्काउंटर केला पाहिजे असं सूर्यवंशी दादांचं म्हणणं आहे. आणि तरी पिंपळवंडी गावात सगळे जे काय नागरिक आहेत यांनी सगळी काय आम्हाला जी माहिती दिलेली आहे की नराधमाला फाशी आणि एन्काउंटर केलं पाहिजे हीच त्यांची इच्छा आहे. आणि हे त्यांच्यासारखं व्हावं ही एक आम्ही पत्रकारांच्या थ्रू मागणी मागतोय. काही नाव काय आपलं? शुभांगी रोहित घोटणे. आमची अख्ख्या पूर्ण गावकऱ्यांची एकच इच्छा आहे की त्यांनी असा गुन्हा केलाय की त्याला फाशी तर होणारच आहे ॲट एनी कॉस्ट. पण ती फाशी गावकऱ्यांच्या समोर त्याची पूर्ण धिंड काढून आमच्या समोर फाशी त्याला आम्हाला तडफडत बघायचंय. आज प्रत्येक ठिकाणी बलात्कार हा फक्त 10 वर्षाच्या, 12 वर्षाच्या, 18 महिन्याच्या मुलींवरती होते. तर कुठंतरी या गोष्टीचं गांभीर्य असलं पाहिजे. आणि पुरुषांची मानसिकता इतक्या नीच स्तरावरती जात असेल तर कुठंतरी कायदा अजून स्ट्रॉंग झाला पाहिजे, अजून कडक झाला पाहिजे. म्हणून आमची एकच इच्छा, शेवटपर्यंत आम्हाला त्या गोष्टीतून समाधान तोपर्यंत नाही भेटणार जोपर्यंत त्याला आमच्या समोर फाशी देत नाही. इथे पिंपळवंडीमध्ये जी घटना घडली आहे, गावकरी आणि समस्त इथले जे आहेत संतप्त आहेत. अख्खा पूर्ण जुन्नर तालुका काय अवघा महाराष्ट्र हळहळला आहे या घटनेने. तरी या ताईंचं असं म्हणणं आहे की त्या नराधमाला शासन हे झालंच पाहिजे. पण शासन व्हायला न्याय प्रक्रिया जी आहे त्या न्याय प्रक्रियेचं मुळे विलंब होतो. तर तो न होता त्याला लवकरात लवकर, जेवढी लवकरात लवकर प्रक्रिया राबवून त्याला फाशी होईल याची आपण हे घ्यावी अशी शासनाला इथल्या ग्रामस्थांची कळकळीची विनंती आहे. आपलं नाव? माझे नाव सोमनाथ हिरामन माळी, मुलीचा मामा. अच्छा, मुलीचे मामा. आज
या ठिकाणी हे जे कृत्य आहे, हे इतकं नीच कृत्य आहे का ज्याला म्हणजे नीच म्हणताना सुद्धा लाज वाटते. कारण त्या नराधमाचं वय पाहता हे अतिशय पूर्ण सुज्ञ म्हणून आहे आणि ह्या मुलीला अजून आयुष्य काय असतं हे पण कळत नाही. या अवस्थेमध्ये तो कोण आहे, कसा आहे हे न पाहता माझं एकच म्हणणं आहे का आतापर्यंत ह्या अशा प्रकारच्या गोष्टी ह्या प्रत्येक गावोगावी, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक देशामध्ये या गोष्टी घडतात. तर या गोष्टीला कुठंतरी आळा बसण्यासाठी आज मी मुलीचा मामा म्हणून या ठिकाणी स्पष्टपणे म्हणजे एक गोष्ट पूर्ण शासनाला सांगू इच्छितो का या ठिकाणी कोणत्या पण परिस्थितीत का आपल्याला एक गोष्ट घडायला पाहिजे का प्रत्येक माणसाला या गोष्टीची का सजा काय असते, कशा पद्धतीने सजा द्यायला पाहिजे. कारण आजपर्यंत आम्ही पाहिलेलं आहे का देशाला गंडवणारा, देशावरती नको तो अत्याचार करणारा कसब सारखा माणसाला पुढे कशी फाशी दिली ही कुणालाच माहिती नाही. त्याचा परिणाम पूर्ण देशामध्ये वारंवार नको त्या गोष्टी घडत राहतात. तर या ठिकाणी परत अशी घटना घडू नये तर त्याच्यासाठी पिंपळवंडी गावामध्येच सर्वांच्या समोर आणि फक्त फाशी देऊन तर त्याला एका मिनिटात लगेच संपवणे ही आमची अजिबात अपेक्षा नाही. आमची अपेक्षा एकच आहे का जेणेकरून आज आमची ही एवढीची 9 वर्षाची चिमुरडी ही जर समजा नको त्या पद्धतीने तरफडत, नको त्या पद्धतीने विवळत, नको ते जे अन्याय अत्याचार जो आहे तर हा अतिशय घाणेरड्या पद्धतीने आणि या घाणेरड्या पद्धतीने ज्या पद्धतीने तर तिच्यावरती जो अन्याय झालेला आहे तर तो अन्याय त्याच्यावरती सुद्धा व्हायला पाहिजे. आणि तर त्याला जे मरण आहे तर हे तो तर मरणारच आणि त्याला नाही जर शासनाने धरून सोडला तरी पण आम्ही सोडत नाही. पण त्याला जे मरण आहे तर ते अतिशय यातनामय अपेक्षित आहे आम्हाला. ही गोष्टीला फक्त म्हणजे मी कुटुंबातलं आहे म्हणून फक्त कुटुंब म्हणून नाही बोलत, तर ही अपेक्षा पूर्ण गावाची पण तीच आहे, प्रत्येक समाजाची, प्रत्येक घटकाची म्हणजे हीच अपेक्षा आहे. आणि हा आवाज जो आहे तर हा पूर्णपणे देशामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात याचे पडसाद पूर्ण देशात घडायला पाहिजेत अशा पद्धतीचं मरण आम्हाला अपेक्षित आहे. आणि याच्यावरती जेणेकरून आपण मीडिया म्हणून तर या गोष्टीची बारकाईने दखल घ्याल आणि प्रत्येक शासनापर्यंत तर ह्या गोष्टीची म्हणजे तळमळ जी आमची आहे तर ही तळमळ शेवटपर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवली एवढीच आमची पूर्ण शासनाला, पूर्ण मीडियाला आणि सर्वांना प्रशासनाला हात जोडून कळकळीची विनंती. सर्व ग्रामस्थांची हीच अपेक्षा आहे शासनाकडून, सरकारकडून की त्या नराधमाला एक कठोरात कठोर आणि लवकरात लवकर शिक्षा व्हावी ही तळमळ यांची आहे. तरी शासनाला ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे की शासनाने किंवा सरकारने याच्यात लवकरात लवकर लक्ष घालून योग्य ते निर्णय घ्यावा. माझं नाव श्रीकांत कसबे. काल जी घटना घडली ही अतिशय भयानक आहे. मला ज्यावेळेस समजलं त्यावेळेस आम्हाला रडू कोसळलं की या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय. आज 2-3 महिन्यापूर्वी नसरापूरची घटना घडली. भीमराव कांबळेला फास्ट ट्रॅक कोर्ट चालवलं, फाशीची सजा आली आणि नंतर प्रकरण शांत होतं. काही दिवस लोकांच्या भावना तीव्र असतात, परंतु या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहे हे याविषयी गांभीर्याने का नाही घेत. या महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ असेल, देशाचं असेल की या कोवळ्या मुलींवर आज मुली घरात सुद्धा सुरक्षित नाही. जे आई वडील विश्वासाने आपली मुली बाजूच्या याच्यावर जातात तेच जर त्यांची शिकार करत असेल तर त्या लोकांनी कसं जगायचं. म्हणजे समाज आज कोणत्या दिशेने चाललाय ही फार भयानक आहे. आणि लवकरात लवकर या प्रकरणाचा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं देवेंद्र फडणवीसनी आणि जेवढे पोस्कोमधले आरोपी आहेत त्यांना ताबडतोब फाशीची अंमलबजावणी करावी एवढीच आमची मागणी आहे. हो, इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की
ह्या ज्या पोक्सो अंतर्गत चालणाऱ्या केसेस आहेत यासाठी स्वतंत्र न्यायालय तर शासनाने उघडलेलीच आहेत, परंतु यासाठी असं स्पेशल सेपरेट कोर्ट बसावा जिथे पॉक्सोचे गुन्हे हे लवकरात लवकर निर्णय लागून निकाली लागतील आणि असलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा होईल. फाशी ही जनतेत अपेक्षित आहे. आमच्या समोर आम्हाला बघायचे त्याला तडफडत म्हणतात. हे ही आई आणि हे वडील आहे. दादा तुम्हाला न्याय मिळत नाही. तुम्हाला न्याय मिळत आम्ही तुमच्यासोबत आहोत. आमच्या इथे सरपंच आज माझी देश घरात सुरक्षित नाही तर आपण चौकात मार नाही माझ्या ताब्यात आहे. आमची ताकीद होत आहे शासनातून ते बोलत आहेत थांबा नंतर बरं मॅडम बोला आपण बोलतो. मेघा राजेश काकडे, सरपंच पिंपळवंडी. काल अतिशय प्रेरणादायक आणि वेदनादायक घटना आमच्या पिंपळवंडीच्या परिसरामध्ये आमच्या समाज बांधवामध्ये घडली. ह्या गोष्टीबद्दल काय बोलावं शब्द नाहीत आमच्याकडे. अशी घटना खूप वारंवार नेहमीच घडत असते, परंतु ह्या घटना थांबणार ते. प्रत्येक वेळेला आश्वासनं दिली जातात, हे होईल ते होईल, परंतु त्याच्यावरती कारवाई होते, परंतु त्याला विलंब होतो. परंतु आमच्या सर्वांची पिंपळवंडीकरांची एवढीच मागणी आहे, ह्या गोष्टीचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो. अतिशय दुःखद मनाने तीव्र वेदनेने आम्हाला ह्या गोष्टीचा निषेध आहे. आणि आमच्या आजच्या कुटुंबातील घटना आज हे आईवडील निशब्द झालेले आहेत, काहीच बोलू शकत नाही आहेत. तुमच्याकडे ते आज बाईट तरी कुठल्या पद्धतीने देतील, बोलू शकत नाही. त्यांना तुम्ही स्वतः बाईट घेता, पण तुमच्या देखील भावना अनावर झालेल्या आहेत. यावर आपण विचार करूयात की ह्या घटना कधी थांबणार आहे. आज आमची महिला, आमच्या मुलं आज सुरक्षित नाही आहेत, त्याबद्दल शासन काय निर्णय घेणार आहे याबाबत शासनाने 100% काहीतरी सुसंवाद करावा, निर्णय घ्यावा आणि आमच्या या बांधवांना, आमच्या पिंपळवंडीकरांना, संपूर्ण महाराष्ट्राला या गोष्टीचा न्याय पाहिजे आणि तो न्याय लवकरात लवकर होईल याची आम्ही अपेक्षा करतो. त्या नराधमाला लवकरात लवकर न्याय फाशी झाली पाहिजे असे सरपंच ताई, काय आपलं नाव? मेघा काकडी. मेघाताई काकडी यांचं म्हणणं आहे की आपल्या महाराष्ट्राला नाही, सगळे संपूर्ण महाराष्ट्राला हा न्याय मिळाला पाहिजे आणि या नराधमाला पाहिजे ती पाहिजे, जेवढी लवकरात लवकर फाशी होईल ती झालीच पाहिजे. स्टार न्यूज सुशलाताई. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी कायदेशीर सल्लागार व अप्रतिम अर्चना किर्लोस्कर.